महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ श्री सप्तशृंग निवासिनी देवी ही सह्याद्रीच्या 7 डोंगरांच्या कुशीत वसलेली असून ते 7 डोंगर म्हणजे मधु, कैटभ, शुंभ, निशुंभ, चंड व महिषासुर नामक राक्षसाचा विनाश करून श्री भगवतीने सृष्टीतील सर्व चराचरांना भयवरत प्रदान केले। या 7 राक्षसांचे अस्तित्व सृष्टीतील प्रत्येक मनुष्याच्या अंतरात असतात। त्यात काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर व अहंकार आदींचा समावेश होतो। जोपर्यंत आपल्यातील या 7 राक्षसांवर विजय मिळवता येत नाही तोपर्यंत भगवतीचे चैतन्य दर्शन आपणास होणार नाही। म्हणून शांकभरी नवरात्र उत्सव 2025 निमित्ताने श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे महायागाचे आयोजन करण्यात आले आहे। यासाठी यजमान तथा विश्वस्त संस्थेच्या विश्वस्त मंजोत पाटील यांनी सहपरिवार महायाग केला। या निमित्ताने एकूण 3 दिवसाचा महायागाच्या कालावधीत दररोज मुख्य 2 सत्रामध्ये महायज्ञ व होम हवन धार्मिक विधी झाल्या। यात सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत श्री भगवतीची महापूजा बरोबरच शांतीपाठ, रुद्रपाठ, देवी स्तुत्य यांचे पाठ व पठण झाले। तर दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजे दरम्यान प्रतिमा प्राणप्रतिष्ठा पूजन, स्थापना, सूर्यादी नवग्रह, मंडल देवता होम हवन, स्थापित मंडलस्थ देवता पूजा, सांज आरती, विश्वशांती, विश्वकल्याण हा मुख्य उद्देश समोर ठेवून समस्त प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी व संतांनी सांगितल्याप्रमाणे हे विश्वाचे माझे घर हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून संस्थांतर्फे महायागाचे आयोजन करण्यात आले। त्याकरिता श्री क्षेत्र सप्तशृंगगडावरील पुरोहित संघाला निमंत्रित करून पौर्णिमेच्या दिवशी उत्सवाची सांगता, यज्ञपूर्णाहुती व भाविकांना महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम संस्थेच्या प्रसादालयात आयोजित केला असून त्याचा आलेल्या सर्व भाविकांनी त्याचा लाभ घेतला। अनेक भाविक या शांकभरी नवरात्रोत्सव निमित्त आयोजित केलेल्या या महायाग सोहळ्यात सहभागी झाले तसेच उत्सवाचा लाभ घेतला। प्रसंगी श्री सप्तशृंग निवासिनी देवी संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री बी.व्ही. वाघ, विश्वस्त तथा तहसीलदार कळवण रोहिदास वारोळे, विश्वस्त ॲडव्होकेट ललित निकम, विश्वस्त ॲडव्होकेट दीपक पाटोदकर, विश्वस्त मंजोत पाटील, विश्वस्त डॉक्टर प्रशांत देवरे, विश्वस्त भूषणराज तळेकर तसेच संस्थान अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रघुवीर जोशी, सप्तशृंगगड।